नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2026 पदे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, अंगणवाडी केंद्रातील प्रमुख कार्यकर्ते कोण असते? बघा, अंगणवाडी केंद्रातील प्रमुख कार्यकर्ते कोण असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंगणवाडी सेविका. हे काय मित्रांनो, अंगणवाडी केंद्रातील प्रमुख कार्यकर्ता असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अंगणवाडी केंद्रातील नोंदवही कोण सांभाळतो? बघा, अंगणवाडी केंद्रातील नोंदवही कोण सांभाळत असतो? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंगणवाडी सेविका. हे काय मित्रांनो, अंगणवाडी सेविका केंद्रातील नोंदवही सांभाळणारी म्हणजे महिला आहे. कोण आहे? अंगणवाडी सेविका. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बालकाचे वजन नियमित मोजण्याचे उद्देश काय आहे? बघा, बालकाचे वजन नियमित मोजण्याचा नेमका उद्देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुपोषण ओळखणे. हा काय मित्रांनो, बालकाचे वजन म्हणजे नियम मोजण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कुपोषण ओळखणे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, अंगणवाडी सेवकाची निवड कोणत्या स्तरावर केली जाते? अंगणवाडी सेवकाची निवड ही कोणत्या स्तरावर केली जाते? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्थानिक पातळीवर. काय मित्रांनो, स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेवकाची निवड केली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, राष्ट्रीय पोषण अभियान कधी सुरू झाले? बघा, राष्ट्रीय पोषण अभियान हे कधी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2018ला. हे काय मित्रांनो, 2018ला राष्ट्रीय पोषण अभियान सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य असते? बघा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोह हे मूलद्रव्य असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? बघा, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमामध्ये असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निर्वातमध्ये सर्वात जास्त वेग असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मानवाच्या शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात? बघा, मानवाच्या शरीरामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 46 गुणसूत्रे हे मानवाच्या शरीरामध्ये असतात आणि जोड्या म्हणजे 23 जोड्या हे मानवाच्या शरीरामध्ये असतात. जोड्या 23 असतात आणि गुणसूत्रे हे 46 असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहे? बघा, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इन्सुलिन आहे. काय मित्रांनो, इन्सुलिन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सर्वात हलका वायू कोणता आहे? बघा, सर्वात हलका वायू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन काय मित्रांनो, सर्वात हलका वायू आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, बलाचे SI एकक कोणते? बघा, बलाचे SI एकक आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूटन. न्यूटन काय बलाचे SI हे एकक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि कोणी केली मित्रांनो? हे आहे महात्मा फुले यांनी केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केलेली आहे? बघा, भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गलगंड हा रोग होत असतो. कशामुळे मित्रांनो? आयोडीनच्या कमतरतेमुळे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, हडप्पा आणि मोहनजोदाडो हे कोणत्या सभ्यतेशी संबंधित आहे? बघा, हडप्पा आणि मोहनजोदाडो हे कोणत्या सभ्यतेशी संबंधित आहेत?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधू घाटी सभ्यता. काय म्हणतात? सिंधू घाटी सभ्यता यांच्याशी संबंधित म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदडो आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात बघा. लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोपाळ हरी देशमुख. काय मित्रांनो? गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात म्हणजे यांचे ते टोपण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली बघा. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची संस्थापकपैकी एक कोण होती बघा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक पैकी एक कोण होती बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आगरकर कोण होते मित्रांनो? डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते एक म्हणजे संस्थापक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे बंदराचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कांडला. कांडला काय मित्रांनो? भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कोणी केलेली आहे? बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना त्यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली बघा. खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी पर्यायाचा म्हणजे अर्थाचा पर्याय आपला निवडायचा आहे. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा पर्याय आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विपुलता. काय म्हणतो? विपुलता त्याला आपण म्हणतो. याचा विरुद्धार्थी म्हणजे टंचाई हा शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाड 14 तळे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते बघा. महाड 14 तळे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड 14 तळ्याचे सत्याग्रह त्यांनी केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते बघा. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे काय होते मित्रांनो? भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते मिळवणारे आहेत. कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलेले आहे? वंदे मातरम हे गीत कुणी लिहिलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्ये आहेत? भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9 राज्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. कोणी लिहिला आहे मित्रांनो? ताराबाई शिंदे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालीलपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फुटबॉल. फुटबॉल काय मित्रांनो? खेळ हा पेले नावाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, रावणाची पत्नी कोण होती बघा. रावणाची पत्नी नेमकी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मंदोदरी. मंदोदरी काय मित्रांनो? रावणाच्या पत्नीचे नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, प्राचीन भारतात नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या राजाने केली होती बघा. प्राचीन भारतामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना ही कोणत्या राजाने केली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुमारगुप्त.
कुमारगुप्त यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भूदान चळवळीचे प्रणेते कोण होते बघा. भूदान चळवळीचे प्रणेते नेमके कोण होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विनोबा भावे. विनोबा भावे हे भूदान चळवळीचे प्रणेते होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय असते बघा. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमके काय असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरासरी तापमान वाढ, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात बघा. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरत असतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टंगस्टन या धातूची तार विजेमध्ये म्हणजे विजेच्या दिव्यामध्ये वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो बघा. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होत असतो. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मज्जे संस्था या ठिकाणावर त्यांचा घातक परिणाम होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, वाऱ्यावर सोडणे या वाक्यपरिचयाचा अर्थ पुढीलपैकी कोणता असेल बघा. वाऱ्यावर सोडणे या वाक्यपरिचयाचा अर्थ पुढीलपैकी काय असेल. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुर्लक्ष करणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे असा त्याचा अर्थ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून आपला अचूक ओळखायचे आहे. गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून आपला अचूक निवडायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विनोबा भावे. विनोबा भावे हे गीता या पुस्तकाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, गुप्त साम्राज्यातील प्रमुख शासक कोण होता बघा. गुप्त साम्राज्यातील प्रमुख शासक कोण होता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कुमारगुप्त. कुमारगुप्त हा गुप्त साम्राज्यातील प्रमुख शासक होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे वाळवंटाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थार. थार काय मित्रांनो भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. भारतातील डॅडॅश या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त रबराचे उत्पादन होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.